हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आहे आणि आज माझं सगळं काम आवरलं आहे. 9 वाजले. आज सगळं काम आवरलं आहे. स्वयंपाक झाला आहे, कपडे धुवून झाले, सगळं आवरलं आहे. आणि आज आम्हाला दोघांना जायचं आहे थोडंसं बाहेर म्हणजे माझ्या मामाच्या मुलीची एंगेजमेंट आहे. तर आम्हाला तिकडं जायचं आहे दोघांना. तर त्यासाठीच आज थोडंसं लवकर आवरून घेतलं. तर चला, आज यांना सुट्टी पण आहे, मग म्हटलं जाऊ. तर आता पटकन आवरून घेते मी, रेडी होते छान. आधी काय घालायचं आहे ते बघते, कारण काय घालायचं आहे ते तर काय अजून फिक्स नाही आहे. तर चला बघू काय घालायचं आहे, कोणती साडी घालायची काय. कारण आमचं जाईपर्यंत काही फिक्स नसतं, कारण हे खूप लास्ट आहे बाहेर कुठं जायला यांना. म्हणजे असं अजून ते थोडे नवीन आहे माझ्या फॅमिलीत, त्यामुळं त्यांना थोडंसं ऑकवर्ड होतं. त्यामुळं ते पटकन हा नाही म्हणत कोणत्या गोष्टीला. पण आता हा म्हणले तर बघू काय घालायचं आहे काय नाही. चला बेडमध्ये आले. तर आज काही यांनी कपडे उचललेले नाही आहे, ही तशीच पळाले वाटतं. तर पहिलं हे आवरून घेते आणि मग माझं आवरते. तर ही साडी घालायची मला. यांनी जी मला ॲनिव्हर्सरीला गिफ्ट केली ती साडी, पण तिची पिन यायला थोडंसं फुगल वगैरे, म्हणून आधीच मी जरा ती प्रेस करून घेते. तिची जी पिन आहे ती आधी करून घेते आणि मग साडी घालत, नाही तर मला वेळ लागतो, पिन पटकन होत नाही. तर मस्त अशी साडी वेअर केली आहे. आमच्या यांनी गिफ्ट दिली मला ही आमच्या फर्स्ट ॲनिव्हर्सरीला. तर कशी दिसती आहे. आता पटकन 5 मिनटात रेडी होते. त्यांचं तर आवरलं आहे, माझ्या मागून येऊन रेडी पण झाले. सो गाईज, मस्त अशी रेडी झाली. तर कशी दिसती कमेंट करून नक्की सांगा. खूप मेकअप नाही गेला आहे, थोडासा लाईटच केला आहे. आता जाते पटकन खाली नाही गेले तर लई बोलणे बसन. हे म्हणून केव्हाच मी आवरून खाली आलो आहे, तो अजून पण आवरत नाही. तर चला, कशी दिसते नक्की सांगा. दादू तुला यायचं? चल जाऊ आपण फिरायला. तसंच मामाच्या घरी बी जाऊ. हा, यायचं का तुला? अरे जा, अरे गुब्या चाल. रुसला तू बाय. हो, घ्या मग काळजी. बाय बाय. अयो दादू रड राहिला, काका चालले म्हणून. तर गाईज, आम्ही तर निघालोय आता. अजून 1 तास लागला मला जायला, 1-1.5 तास. येवल्याची ट्रॉफिक, कोपरगावचे रस्ते, मग आम्ही पोचणार. असं करत आम्ही 1.5 तासात पोचू. पण आता माहीत नाही मी तिथं किती शूट करते काय, बघू. दाखवेल तुम्हाला कसं जमल तसं. आमच्या यांना ना आता आहे ना चष्मा घालून गाडी चालवण्याची सवय लागली. हे पण लई फायद्याची गोष्ट आहे. हा ना, कारण समोरच्या गाड्यांचं काचावरून रिफ्लेक्शन एवढं येतं ना, डोळ्याला पाणीच येतं डायरेक्ट. चांगली गोष्ट आहे. दिस इज बेस्ट गोष्ट. चांगली गोष्ट आहे खरंच. आपल्याला वाटतं लोक शायनिंग मारायसाठी घालते. शायनिंग सेकंडरी पार्ट आहे, मेन गोष्ट डोळ्यांना प्रोटेक्ट होतं आणि चांगलं ड्रायव्हिंग करता येते. हा ना, आता माझ्या डोळ्याला किती पाणी येत होतं इथपर्यंत येऊस तर. बरं झालं आठवलं तुम्हाला इथे चष्मा आहे. सोल्युशन ओरिएंटेड माइंड आहे ना. ओह माय गॉड. तर कार्यक्रम वगैरे झालाय, आमचं जेवण झालंय आणि आता आम्ही सगळ्या पाहुण्यांना भेटून निघालोय. आणि आता आम्हाला डाऊसला जायचं आहे दत्तू मामांच्या घरी. थोडंसं काम आहे आमचं, मग ते काम झालं की घरी जायचं. चलो, कानाच्या मामाच्या घरी आलो आम्ही. पण कानाच नाही, काना आता म्हणन काकी तू एकटीच मामाच्या घरी गेली, मला नेलं पण नाही. आता लई काना रुसणार आहे माझ्यावर. खरंच तो असं मोठं झालं होतं, त्यानं असे ब्लॉग पाहिले म्हणून काकी तू एकटीच गेली होती, मला नाही निघत. तर आता
कानाच्या मामाच्या घरून आता आम्ही चाललोय रिवाला भेटायला, कारण रिवा आजारी होती जरा. 2-4 दिवस रिवा ॲडमिट होती. तिच्या व्हाईट ब्लड सेल्स कमी झाल्या होत्या, त्यामुळे ती ॲडमिट होती. तर आता जाता जाता रिवाला पण भेटून जातो. रिवाकडे जायचं आहे म्हटल्यावर काहीतरी स्वीट्स तर घेतले पाहिजेत, त्याच्यामुळे आता इथं आम्ही स्वीट्स घेण्यासाठी आलो आहे. चलो स्वीट्स घेतलंय. हो चला. अय रिवा, ती म्हणून मामा आधी चक्कर मारा. रिवा सोबत असणार आमचं दरवेळेस रुटीन. जेव्हा जेव्हा रिवाला भेटायला येतो दरवेळेस रिवाला एक चक्कर मारायचा आणि मग रिवाला तिच्या मम्मीकडे सोडायचं, आहे ना रिवा? चला आता सगळीकडे तर फिरून झालेलं आहे आमचं. रिवाकडं मामाच्या घरी गेलो, सगळीकडे फिरून झालंय. आता आम्हाला जायचं आहे आमच्या घरी. तर घरी जाण्याच्या आधी थोडीशी शॉपिंग करायची एवढ्यात आणि मग घरी जायचं. वेलकम टू कोपरगाव गाईज. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हेच कळत नाहीये. आणि इथे कशाचं तरी ट्रक पण पलटी झालाय. म्हणजे लोकांनी कार घेताना ट्रकवाल्यांना टोल टॅक्स द्यायला असेल, रस्त्याचा टॅक्स द्यायला, गाडी घेताना टॅक्स द्यायला, डिझेलमध्ये 68% टॅक्स देतो. सगळं देऊन बी त्याची गाडी जर पलटी झाली तर त्याला गव्हर्नमेंट भरपाई करून देणार आहे का बिचाऱ्याला? एवढं सगळं देऊन बी त्याची गाडी पलटी झाली आणि त्याच्या खाली कोणी मेलं त्याचं काय? सो चलो, कोपरगावमध्ये एंट्री तर आम्ही केली आहे. आतमध्ये आहे रस्ते बऱ्यापैकी चांगली, पण बाहेर तर लईच खराब आहे. आणि हे आहे माझं कॉलेज, जिथे मी 11-12ला होते. हे जे सोमय्या कॉलेज कोपरगाव. मी काहीच नाही शिकले. मी लग्न करायला शिकले आणि यांच्यासोबत लग्न केलं. हे काय होतं? तुम्ही म्हणे तू काहीच नाही शिकले, मग सांगितलं लग्न करायला शिकले. लग्न करायसाठी शिकली ते पण काही ठेवलं नाही तू डोक्यात. असं कसं काय काही नाही ठेवलं? हे कॉलेज माझं आहे, हे तर माझ्या डोक्यात राहिलं ना. चलो गाईज, नेहमीच्या ठिकाणी आलोय, म्हणजे की आमच्या सुपर मार्केटमध्ये आलोय. जे की येवल्याला आल्यावर आम्हाला काही ना काही तिथं घ्यायचंच असतं किराण्यातलं. तर आज आम्हाला साबुदाणा घ्यायचा आहे. पण साबुदाणा एकटाच घरी नाही जाणार, त्याला सोबत पण काहीतरी लागेल. त्याला एकट्याला भीती वाटेल ना, त्याच्यामुळं का बरं हसले ओ. तर चला आता थोडंसं किराणा करतो आम्ही. साबुदाणा घ्यायचा आहे तर त्याच्यासोबत अजून पण काहीतरी येईलच. सो चलो. आमचा जो 4चा ब्रेकफास्ट असतो त्याच्यासाठी काहीतरी सांगत होते ना साबुदाणा. मी म्हटले ना एकट्याला करमन का साबुदाण्याला, त्याच्यासोबत पार्लेजी पण लागतील ना. हे बा, पार्लेजीला ताजीवत नाही करमणार, त्याच्यासोबत लगेच डार्क फॅन्टसी पण लागत. साबुदाण्याला जोडी बा किती काय काय झालंय. बिस्किट, हे खाण्याचं सगळं काही. साबुदाणा एकटाच घ्यायचा होता, पण एवढं सगळं झालंय त्याच्यासोबत. घेतला ना फक्त साबुदाणा. साबुदाण्याला एकट्याला भीती वाटली असती, सांगितलं ना मी, त्यामुळे एवढं सगळं. तर आम्ही आलोय थोडीशी संक्रांतीची शॉपिंग करायला, कारण संक्रांत जवळ आली तर हळदी कुंकवासाठी वाण वगैरे घ्यायचे, तर तीच थोडीशी शॉपिंग करायची. त्याच्यासाठी आम्ही महाराष्ट्र सेलमध्ये आलोय. वाणासाठी तर आम्ही हे लोणच्याची छोटी बरणी ना ते घेतलंय, डेली यूजसाठी बरेच जण वापरतात. आणि हे तर आम्ही कानासाठी घेतलंय, काही कपडे वगैरे, खेळणी वगैरे ठेवायला. हो, फायनली 7:30 वाजले आणि आता आम्ही घरी येतो. हे बघा दादू, तुला करमलं आज? काकी नव्हती, तुला करमलं? हा. मी कुठे गेले होते माहिती का? माऊली मामाच्या घरी गेले होते आणि मग मी डायरेक्ट तुझ्या रूम मध्ये गेले. तिथं गेल्यावर मग पाहिलं तर काना नव्हताच. मग म्हटलं अरे काना तर आपल्याच घरी आहे. हा. आणि आजीला भेटले, बाबाला भेटले, नानी आजीला भेटले, एवढ्यांना भेटली. हा. मग आजी म्हणे काना काय करतो? म्हणलं कानालाही खेळतो, सारखा खेळू दे म्हणतो, दूध नाही पित, असं सांगितलं मी आजीला.
आणि सगळे म्हणायचे काना बरा आहे का, काना बरा आहे का. आम्हाला विचारलंच नाही कोणालाच, कानालाच विचारलं. खुश झाला ना, खुश झाला. काय नाही मग तू सांग बरं, मी बरा आहे म्हणा, सगळ्यांना म्हणा मी मस्त आहे. सांग बरं तू, बरा आहे आमचा काना. हा आमच्या कानात क्यूट आहे. ये चला कुठू इग्नोर. काना काय करतो तू, काय करतो. रागीले काय, फुगला का काय? फुगली तू, आता राग आला तुला. नाही काय करायचं, जवळ दिसणार का दादू? तापड होऊन याचे का. असं टेक ना मग मला हवा अशा. काना काय करतो तू, दूध पिऊन झालं का. त्याला तो दिसेना आज थोडीशी. आता दिसतोय का दादू. ऐ दादू क्या चल रहा है तुम लोगों का? व्लॉगिंग. हे बाई कसा पोरायला पा उठून पाहतोय हे बा. माझा काहीच सपोर्ट नाही आहे बा. काना को कैमरा देखना है. म्हणजे तो पाठीचा काना पण धरायला लागलाय. अरे आम्ही तिघं दिसतोय मला. हा ना दादू, काना को ब्लॉगिंग सिखा रहे हो क्या तुम लोग? येस ट्रेनिंग दे रहे हैं. दादू सांग रे, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.